थेट दृश्य आपण बघतोय लाहोर विमानतळावरची आणि पंतप्रधान मोदी आता पोहोचलेले दिसतात। काबूलवरून पंतप्रधान मोदी थेट आता पाकिस्तानला पोहोचलेले आहेत आणि स्वतः पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ तिथे मोदींच्या स्वागतासाठी पोहोचलेले आहेत। आपण बघतोय भारतीय वायुसेनेचं हे विमान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान पोहोचलेलं आहे। काही वेळामध्ये मोदी खाली येतील आणि ही एक ऐतिहासिक भेट पुन्हा एकदा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं मोदींचं हे सरप्राईज गिफ्ट आहे। त्यामुळे हे एक बर्थडे डिप्लोमसी असल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे। विविध स्तरातून राजकीय स्तरातून प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत। मोदी को रिसीव करेंगे और इस वक्त आप देख सकते हैं टेलीविजन स्क्रीन के ऊपर बस इंतजार ही हो रहा है कि किस लम्हे इंडियन प्राइम मिनिस्टर जो है वो अपनी तैयारी से सगळेजण प्रतीक्षा करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी खाली उतरतात त्याची। इस मुलाकात पे लगी हुई है। प्रसिद्धी माध्यमांचं लक्ष आहेच। राजकीय स्तरातून सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या संदर्भात पोहोचतात आणि खरं तर मोदींची जी सरप्राईज व्हिजिट आहे त्याविषयी आउटकम क्या होगा और आज के दिन की ये जो एक उत्सुकता आहे। काय नेमकं ह्या भेटीमागचं फलित आहे, का ही सरप्राईज व्हिजिट आहे, याबाबत सगळीकडे उत्सुकता आहे। अलामा इकबाल इंटरनेशनल एयरपोर्ट लाहौर में मौजूद है और जैसा कि मैं आपको बता पाकिस्तान भी इस वक्त लाहौर में इंटरनेशनल एयरपोर्ट पे मौजूद है जहां पर वो प्राइम मिनिस्टर ऑफ तर आपण बघतोय की नवाज शरीफ स्वतः पाकिस्तानचे पंतप्रधान तिथे पोहोचलेले आहेत आणि मोदींची सरप्राईज व्हिजिट खरंच सगळ्यांसाठी एक प्रकारची उत्सुकता लागून राहिलेली आहे। काय नेमकं मोदींच्या या भेटीचं फलित असणार आहे, काय नेमकं मोदी 2 तास चर्चा करणार आहेत नवाज शरीफ यांच्याबरोबर, नेमके कुठले मुद्दे यामध्ये असणार आहेत की फक्त केवळ नवाज शरीफ यांची भेट असणार आहे। अर्थात ही एक वेगळ्या प्रकारची डिप्लोमसी मोदींची समजली जाते। अनेक देशांचा दौरा मोदींचा सुरू असताना मोदी आता काबूलवरून थेट पाकिस्तानमध्ये पोहोचलेले आहेत। नवाज शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त ते त्यांची भेट घेणार आहेत असे कळतंय। मात्र या भेटीमध्ये नेमकं काय दडलेलं आहे, काय त्यांच्यामध्ये चर्चा होणार आहे, असे अनेक मुद्दे सध्या सगळ्यांच्या समोर आहेत। आपल्याला माहितीच आहे यापूर्वी सुद्धा मोदी आणि नवाज शरीफ यांची मोदी सत्तेमध्ये आल्यापासून नवाज शरीफ यांच्याबरोबर त्यांची जवळजवळ 5 ते 6 वेळा भेट झालेली आहे। यामध्ये त्यांच्या शपथग्रहण समारंभाच्या वेळी स्वतः नवाज शरीफ दिल्लीमध्ये आले होते मोदींच्या शपथविधी समारंभासाठी। त्यानंतर काठमांडूमधला त्यांची भेट, त्यानंतर उफामधली भेट, अमेरिकेमधल्या 29 सप्टेंबरला त्यांचं अभिवादन झालं होतं आणि त्यानंतर पॅरिसमध्ये म्हणजे 30 नोव्हेंबर 2015ला झालेली त्यांची भेट आणि त्यामध्ये झालेली चर्चा, अशा आतापर्यंत जवळजवळ 5 वेळा मोदींची नवाज शरीफ यांच्याबरोबर भेट झालेली आणि आता मोदी लाहोरमध्ये पोहोचलेले आहेत। पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ सध्या विमानतळावर उपस्थित आहेत। स्वतः नवाज शरीफ मोदींना रिसीव्ह करण्यासाठी आता आलेले आहेत। पंतप्रधान मोदींची ही बर्थडे डिप्लोमसी अनेक वेगवेगळ्या चर्चा घडवून आणते आहे। पहले से शुरू होता है, पेरिस से शुरू होता है जहां पे खुद इंडियन प्राइम मिनिस्टर की ख्वाहिश के ऊपर वो खुद गए कैजुअली प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान के पास, वहां पर एक मुलाकात का हमने सिलसिला देखा। उसके बाद बैंकॉक में नेशनल सिक्योरिटी एडवाइजर लेवल की मुलाकात होती है। उसके बाद हार्ट ऑफ एशिया दृश्य आपल्याला पाहायला मिळतात पाकिस्तानमधून लाहोर एअरपोर्टवरून। बहुत मुस्बत मुलाकातें भी करती हैं यहाँ पर। नरेंद्र मोदी डिक्लेरेशन जो एलामिया हमारे सामने आता है वो भी बहुत मस्बत और बेहतरी की तरफ हमने देखा कि इशारा कर रहा था। प्रतीक्षा है जिसमें हमने कॉम्प्रिहेंसिव, जैसे मैं कह रही हूँ कि कॉम्प्रिहेंसिव पंतप्रधान नरेंद्र मोदी नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी आता लाहोरमध्ये दाखल झालेले आहेत। शरीफ यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोदी आज लाहोरमध्ये पोहोचलेले आहेत। लाहोर विमानतळावर त्यांची ही भेट होतीये। मोदींच्या या बर्थडे डिप्लोमसीमध्ये भारत पाकिस्तान संबंधाच्या दृष्टीनं एक मोठं सकारात्मक पाऊल मानलं जातंय आणि विशेष म्हणजे भारत पाक संबंधाचा एक नवा अध्याय सुरू करणारे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे। वाजपेयी आणि शरीफ यांनी 17 वर्षांपूर्वी या मैत्रीचा नवा अध्याय सुरू केलेला होता आणि नरेंद्र मोदी आज खास नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि वेगळी डिप्लोमसी मोदींची आणि या संदर्भात सध्या बोलण्यासाठी जाऊया। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या बरोबर आहेत नवी दिल्लीमधून। रामराजे, मोदींची बर्थडे डिप्लोमसी आहे,
आपण बोलूया, चर्चा करूया. सध्या आपण बघतोय दृश्य, मोदी विमानातून खाली आता उतरलेले आहेत. नवाज शरीफ त्यांच्या स्वागतासाठी आलेले, त्याचप्रमाणे तिथले जे वरिष्ठ अधिकारी आहेत. आज सकाळीच ट्विटरवरून मोदींनी शुभेच्छा दिलेल्या आहेतच, मात्र आज मोदी खास नवाज शरीफ यांचा वाढदिवस आणि एक वेगळ्या प्रकारचे धोरणात्मक काही चर्चेसाठी पुढे पोहोचतायत का, पुढे काय नेमकी चर्चा होणार आहे या विषयावर आपल्याला बघायचंच आहे. मात्र आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या बरोबर आहेत. रामराजे, काय सांगता येईल मोदींच्या या वेगळ्या भेटीविषयी? बिलकुल, ही बर्थडे डिप्लोमॅसीच म्हणावं लागेल, कारण सुषमा स्वराज यांनी सुद्धा ट्विट करून सांगितलेलं आहे की शेजारी जर असावा तो असा असावा. म्हणजे त्याच्यामधूनच एक इंडिकेशन दिलेले आहेत की शेजाऱ्यांसोबत चांगले रिलेशन, चांगले संबंध प्रस्थापित करायचे असतील तर शेजाऱ्यांचे जे काही अनेक गोष्टी जे आहेत, गुण जे आहेत ते आपल्याला माहिती पाहिजेत. आणि त्यामुळेच आजच्या वाढदिवसा दिवशी जी भेट घेण्यात आलेली आहे त्यामुळेच त्याला महत्व आहे. आजच्या दिवशी कदाचित महत्वाच्या विषयावर चर्चा सुद्धा केली जाऊ शकत नाहीये. मात्र येत्या 16 जानेवारी रोजी परराष्ट्र सचिव यांची दर्जाची बैठक आहे आणि ती म्हणजे की भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाचे परराष्ट्र सचिव एकमेकांशी वेगवेगळ्या विषयावर बोलणार आहेत. मग त्यामध्ये क्रिकेटचा विषय येणार आहे, त्याचबरोबर परस्पर संबंधांचा विषय येणार आहे आणि त्यामुळेच ही भेट जी आहे ती महत्वाची ठरणार आहे. कदाचित या भेटीमुळे दोन्ही देशाचे संबंध आणखी सौहार्दाचे होऊ शकतात. आणि मात्र या भेटीला काँग्रेसने विरोध केलेला आहे, जरी सुद्धा कारण भारतीयांचा, संपूर्ण भारतीय जनतेचा विश्वासघात केलेला आहे आणि विश्वासात न घेता अचानक ही बैठक ठरवलेली आहे. त्यामुळे विश्वासघात केल्याचं काँग्रेस म्हणत आहे. मात्र भाजपच्या दृष्टीने ही बैठक महत्वाची आहे आणि पाकिस्तानच्या दृष्टीने सुद्धा ही बैठक महत्वाची आहे. ही जर सक्सेसफुल झाली बैठक तर पुन्हा एकदा मोदी जे आहे ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाटेवरून चाललेत असं म्हणता येईल, कारण अटल बिहारी वाजपेयी यांनीच समझौता एक्सप्रेस पाकिस्तान बरोबरचा नव्या मैत्रीचा एक नवा अध्याय त्यांनी सुरू केला होता. अगदी रामराजे, आपण यावर चर्चा करूया. मात्र सध्या आपल्या बरोबर आहेत निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर, भारत पाक अभ्यासक आहेत ते. शेकटकर सर, नमस्कार. आणि आपल्याला आता कळलेलंच आहे की मोदी काही क्षणापूर्वी लाहोर एअरपोर्टवर पोहोचलेले आहेत. नवाज शरीफ यांनी त्यांची भेट घेतलेली आहे. 2 तास पुढे चर्चा या दोघांमध्ये होणार आहे. ही मोदींची एक बर्थडे डिप्लोमसी म्हणता येईल का, काय म्हणता येईल? या भेटीमागे काय नेमकं दडलेलं आहे? नमस्कार. आपण ह्याला कोणतीही डिप्लोमॅसी म्हणू, बर्थडे म्हणू किंवा काही पण म्हणू, पण वास्तविकता आहे की दिस इज पार्ट ऑफ डिप्लोमॅसी. हा आंतरराष्ट्रीय संबंधांचा एक अध्याय असतो. ह्याच्याबद्दल 2-3 लोकांचे विचारधारा आहे की हे अचानक कसं ठरलं. ह्या प्रकारच्या ज्या व्हिजिट असतात किंवा मीटिंग असतात ह्या अचानक ठरत नाही, अर्धा तासाबद्दल ठरत नाही. ह्या मोदीजी जेव्हा काबूलवरतून निघाले तिथून लाहोरपर्यंत पोहोचायला त्यांना जवळजवळ 1 तास लागतो. तर 1 तासात हे सगळं होत नाही. हे मीटिंग्स अगोदर ठरल्या गेल्या होत्या. रशियाहून येणार, ते काबूलला येणार, मग तिथून हे होतील. परंतु ह्या गोष्टीचा अगोदरपासून खुलासा न करणं हे एक बरोबर गोष्ट आहे. यात काही पण चूक म्हणायची आवश्यकता नाही. कारण की बरेच त्याच्याकडचं कारण आहे, सिक्युरिटीचं कारण आहे, काही पण होऊ शकतं, आतंकवादी काही पण करू शकतात. ह्याकरता ह्या प्रकारच्या व्हिजिट असतात, याला आपण म्हणतो पाथ ब्रेकिंग व्हिजिट. हे पहिलं पाऊल जे तुम्ही म्हणताय, एक पाऊल पुढे, हे आपण केलेलं आहे. तर हीच एक चांगली गोष्ट आहे. प्रश्न आहे की ह्या प्रकारच्या व्हिजिटनी आपण म्हणू एकदम उद्या सकाळी सगळंच ठीक होईल, ही एक चुकीची कल्पना आहे. परंतु आंतरराष्ट्रीय संबंध आणि युद्धशास्त्र ह्या दोघांचा अभ्यास केल्या कारण मी सांगतोय की आपल्याला ही सुरुवात करणं फार गरजेचं आहे. दुसरा प्रश्न कोणीतरी विचारेल, मग ते का नाही आले, नवाज शरीफ का नाही आले? ते पण येतील, परंतु कुणी ना कुणी एक पाऊल पुढे घेणं आवश्यक आहे. आणि ह्याचं कारण आहे की आता आज सकाळी आपण पहा, मोदीजींनी जेव्हा व्याख्यान दिलं काबूलमध्ये, पार्लमेंटमध्ये, त्यांनी म्हटलं 3 म्हटलं त्यांनी, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण 4ही राज्यांनी मिळून इथे शांती व्यवस्था आणणं आवश्यक आहे. म्हणजे त्याचा इशारा त्या बाजूला होता. पहिल्यांदा भारतीय पंतप्रधानांनी पाकिस्तानचं नाव अफगाणिस्तान बरोबर आणि इराणचं नाव लावलेलं आहे. ही पहिल्याच गोष्टी आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आहे की आपल्याकडून खरंच ह्या गोष्टी चांगला आहे आणि ही चांगली एक सुरुवात आपण करतोय. दुसरं आहे की लोक म्हणतात की अगोदर वाजपेयी जेव्हा गेले होते तेव्हा का विश्वासघात केला. आता आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये विश्वासघात तो होतोच, म्हणजे झालं नाही पाहिजे, पण ही वास्तविकता आहे आणि पर्टिक्युलरली पाकिस्तान बरोबर. परंतु याचा अर्थ हा नव्हे की आपण कुठे ना कुठे सुरुवात नाही केली पाहिजे. उर्दूमध्ये एक म्हण आहे की गुफ्तगू चलती रहे, बात से बात बने. म्हणजे चर्चा तुम्ही ठेवा, कुठेतरी कधीतरी निघेलंय. आणि हा एक पाऊल याच्यापर्यंत पुढे आपण म्हणतोय. आता त्याच्यावरती चर्चा काय होणार आहे हे नक्कीच गोष्ट आहे की आजच्याच काही दिवस अगोदर नवाज शरीफ आणि मोदीजींची भेट झालेली आहे.
पॅरिसमध्ये ते भेटले होते, क्लायमेट चेंजवर ते भेटले होते, उफामध्ये भेटले होते. त्याच्यानंतर ते जे नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर आहे, आपले फॉरेन सेक्रेटरी सगळे भेटलेले होते. तर काही ना काही मुद्दे त्यांनी नक्की घेतले असतील आहे, पण ते एकदम अचानक मीडियासमोर ते आणत नाही. या भेटीवर ते होईल आहे की पुढची आता आपण काय केलं पाहिजे, परत आंतरराष्ट्रीय क्षेत्रावर आपण काय केलं पाहिजे. अफगाणिस्तानवर तर नक्की 100% चर्चा होईल की आज त्यांचं काय बोलणं झालं. तिकडचे राष्ट्रपतीबरोबर ते बोलले, पंतप्रधानांबद्दल बोलले. आणि मला वाटतं की काश्मीर पाकिस्तान भारत संबंधी ठीक आहे, पण सध्या मला वाटतं गरजेची आवश्यकता आहे आणि ज्यावर ते जास्त करून चर्चा होईल असा माझा अंदाज आहे तो आहे अफगाणिस्तानबद्दल. कारण की अफगाणिस्तानची जी स्थिती आहे ही फार नाजूक होत चाललेली आहे आणि हा चर्चेचा एक प्रमुख मुद्दा राहील. आणि त्याच्याबरोबरच की भारत पाकिस्तानचे संबंध आता पुढे कसे करायचे, ह्याच्या पुढे आपण काय केलं पाहिजे. आताच सुषमाजी तिकडे जाऊन आल्या, आपल्या परराष्ट्र मंत्री जाऊन आलेले आहेत, त्यांचं बोलणं झालं असेल आणि ह्याच्यावरती मला वाटतं की फार एकदम आजच्या मीटिंगमध्ये खूप आशावान होईल, उद्या सकाळी काही ते चांगले निघेल ती ठीक आहे, ते सगळं आंतरराष्ट्रीय ह्याच्यामध्ये चालतं. परंतु वास्तविकता आपण लक्षात घेणं फार आवश्यक आहे की आज दोन्ही राष्ट्रांचे पंतप्रधान इतक्या वर्षानंतर परत भारतीय पंतप्रधान पाकिस्तानमध्ये भेटले. त्याच लाहोरला जिथे अटल बिहारीजी वाजपेयी गेले होते त्याच जागी ते फक्त दुसऱ्या वाटेने गेले होते, आपण विमानाने गेलेले आहे, पण शहर तोच आहे. तर ही काही ह्याच्या आंतरराष्ट्रीय ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान ह्या लहान लहानशा गोष्टी फार महत्वाच्या असतात. ह्यांना आपण उगीच थट्टा करून, मी राजनीतीबद्दल बोलणार नाही कारण की कोणतेही राजनैतिक पक्ष भारतामध्ये हे कधीच त्यांना आवडत नाही की इंडिया पाकिस्तानचे संबंध ठीक झाले पाहिजे, पर्टिक्युलरली विरोधी पक्षांना त्यांचं नाव घेण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु हे असंच चालत राहिलं तर संबंध ठीक कसे होणार. कुणी ना कुणी भेटणं गरजेचं असतं ना. आणि ह्याकरता मला वाटतं की आजच्या स्थितीमध्ये हा जो एक पाऊल घेतलेला आहे हा अत्यंत महत्वाचा आहे आणि स्वागत होईल. आपण हेच देवाला प्रार्थना करू की याचे सगळे संबंध येऊ. परत कुणीतरी कसा मुंबईला यायला नको, परत कुणी मूर्ख नाही काम करायला नको, परत आपल्यावरती हल्ले नको होतो, परत आपल्या विधवा नाही झाल्या पाहिजे. ह्या गोष्टींची सुरुवात जी आहे होईल अशी आपण एक आशा करू शकतो की 2015च्या शेवटी का नसेल, परंतु ही एक झालेलं आहे आणि ह्याचे सुपरिणाम येणाऱ्या काळामध्ये होईल आपण ही आशा केली पाहिजे. कारण की निराशात्मक मानसिकता ठेवून कधीही आंतरराष्ट्रीय संबंध चालत नाही, कधीही चालत नाही. ते आशा ठेवली पाहिजे. परंतु ह्याचा अर्थ हा नाही की उद्यापासून सगळे झोपले पाहिजे की सगळं ठीक झालं होता. तो पण एक शहाणपणा होणार नाही. आपली सुरक्षा आपण ठेवली पाहिजे, आपली तयारी आपण ठेवली पाहिजे, परंतु चर्चा सुरू करायमध्ये, चर्चा चालू करण्यामध्ये मुळीच हरकत नसते. इव्हन युद्ध काळामध्ये मी स्वतः दिल्लीला होतो, मिलिटरी ऑपरेशनच्या याच्यावरती होतो, मी तिथे काम केलेलं आहे. इव्हन युद्ध काळामध्ये पण आमच्या चर्चा होतात, टेलिफोनच्या लाईन चालतात, राजनैतिक संबंध असतात, त्यांचे जे राजदूत त्यांच्याबरोबर चालतात. तर चर्चा हा कधी बंद करणं हा म्हणजे एक चुकीची गोष्ट आहे की आपण चर्चा नाही केली पाहिजे. खरं सर, मला इथे एक असा प्रश्न विचारायचा, जसं की तुम्ही सुरुवातीला सांगितलं की ह्या ज्या मीटिंग्स असतात त्या अशाही होऊ शकतात, बरोबर. पण जर ह्याच मीटिंग, जर मोदींची ही जी आजची मीटिंग आहे, जी आजच्या त्यांची भेट आहे, ही जर आधीपासून ठरली असती, जर ही सगळी संपूर्ण मीडियापर्यंत पोहोचली असती किंवा हे सगळीकडे जर माहिती असलं असतं, तर काय हे आत्ताचं जे चित्र दिसतं त्याहून काही वेगळं चित्र दिसलं असतं का? आणि अर्थातच विरोधी पक्षांनी आधीपासूनच विरोधी सूर लावायला सुरुवात केला असता, हे चित्र नेमकं कसं असलं असतं? नक्की 100. हा फार महत्वाचा मुद्दा तुम्ही उचलला आहे मॅडम. तुमचं मी आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट यू. यू आस्क्ड अ व्हेरी पर्टिक्युलर क्वेश्चन की ह्या वेगळ्या गोष्टी ज्या असतात अचानक अगोदरपासून आपण ठरवल्या, तर भारतामध्ये दुर्दैवाने काय झालंय की आज विरोधी पक्ष जे आहे हे कुठे ना कुठे सरकारचे जे आहे त्याबद्दल टीका टिप्पणी करायला चुकत नाही आणि ह्याचे दुष्परिणाम आपल्या भारतीय जनतेवरती होतात. नंबर 1. नंबर 2, मग मीडिया, आपण मीडियाला दोष देणं हे चुकीचं आहे, परंतु मीडिया आपला अंदाज लावतो. आता मग काय होणार आहे, कशावरती चर्चा होणार आहे, कोण कोणाशी भेटणार आहे, कोण जाणार आहे, आणि ह्याचे पण परिणाम आपल्या लोकांवरती होतात, ज्याला आपण म्हणतो डोमेस्टिक ऑडियन्स आणि द नेबरिंग ऑडियन्स. इट मे नॉट अफेक्ट द इंटरनॅशनल ऑडियन्स, परंतु लोकांवरती काही अपेक्षा वाढतात. ह्याकरता आणि जसं मी म्हटलं की सुरक्षा म्हणा, आतंकवाद म्हणा, ज्या प्रकारची तिथे परिस्थिती झालेली पाकिस्तानमध्ये किंवा अफगाणिस्तानमध्ये, आपण कधी म्हणू शकतो की उद्या कोण सत्तेमध्ये येईल पाकिस्तानमध्ये? कधी आपण म्हणू शकतो काय? कधीच म्हणू शकत नाही. कारण की आपण 60 वर्षापासून पाहतोय की सत्ता परिवर्तन ते एका रात्रीमध्ये होऊन जातं. तर ह्याकरता मला वाटतं हा बरोबर आहे की आपण जास्त ह्याबद्दल जास्त प्रसिद्धी देण्याची आवश्यकता नाही आहे, पूर्व सूचना देण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु आपण एक पहा की शेवटी आता आपण जे दाखवत होता तुमच्या टीव्हीवर, ते तुम्ही पाहिलं असेल, कितके लोक आलेले, 2 हेलिकॉप्टर तिथे उतरले, सैनिकांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिलाय. तर ह्या सगळ्या गोष्टी काल सकाळी झाल्या नसतील ना?
कुठे ना कुठे पूर्व तयारी नक्की झाली असेल, यात काही शंकाच करायला नको. खरंय खरंय. परंतु त्यातल्या त्यात पण गुप्तता ठेवणं हे पण आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये फार महत्वाचं असतं. अगदी. आपण पहा, अमेरिकेचे राष्ट्रपती अफगाणिस्तानमध्ये जातात कधी भेटायला, क्रिसमसच्या वेळेला जातात, त्यांचे परराष्ट्र सचिव जातात, रक्षामंत्री सचिव जातात. ती कधी सांगतात का मी जाणार आहे? कधीच सांगत नाही ना ते. कारण की शेकाटकर सर, एकंदरीतच ही जी आज भेट होतीये त्यामधून नक्कीच काहीतरी वेगळी फलनिष्पत्ती असणार आहे हे म्हणायला हरकत नाही. आज तुम्ही बोललात, झी 24 तासकडे आपली ही प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि जाऊया, सध्या आपल्याबरोबर संपर्कात आहेत जतीन देसाई, ज्येष्ठ पत्रकार. सर नमस्कार. आजची जी मोदींची भेट आहे नवाज शरीफ यांच्याबरोबरची, या भेटीमागचं काय तुम्ही सांगाल? काय नेमकं गुपित असावं? ही अचानक अशी वाढदिवशी नवाज शरीफ यांची भेट असणं, याच्या मागे काही वेगळा योग साधलाय मोदींनी? निश्चितच मला असं वाटतं, आंतरराष्ट्रीय जेव्हा भेटी होत असतात तेव्हा एकदम त्यात फारसं काही सरप्राईज अशा स्वरूपानं नसतं. निश्चितच त्यामागे काही विचार झाला असेल आणि भारताचे पंतप्रधान पाकिस्तानच्या पंतप्रधानाला एकदम सरप्राईज भेट अशा स्वरूपानं देत नसतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण निश्चितच ही एक अत्यंत महत्वाची घटना आहे आणि याचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे, मला असं वाटतं. 2-3 गोष्टी या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की कुठेतरी मोदी आणि नवाज शरीफ या दोघांनी असं ठरवलंय की जी काही आपल्यात बोलणी होईल फारसा गाजाविजा न करता ती बोलणी करायची, अशा स्वरूपाने ठरवलंय. त्याचं एक कारण अशा स्वरूपाने, जर फारसा गाजाविजा करून जर बैठक झाली तर त्याच्या आधी खूप वातावरण काही लोक निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, भावनिक वातावरण निर्माण करतात आणि काही विरोध अशा स्वरूपाने होत असतो. आणि म्हणूनच जर आपण पाहिलं तर बँकॉकमध्ये दोन्ही देशातले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार भेटले. ते भारतात किंवा पाकिस्तानातही भेटू शकले असते, परंतु त्या लोकांनी ठरवलं की भारत आणि पाकिस्तानात न भेटता बँकॉकमध्ये भेटावं. आणि त्या बैठकीबद्दल देखील कोणालाही माहित नव्हतं. ती बैठक झाल्यानंतर जेव्हा दोन्ही देशातल्या सरकारकडनं जॉईंट स्टेटमेंट रिलीज करण्यात आलं तेव्हा लोकांना कळालं की असं असं नेमकं झालंय म्हणून. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही अत्यंत महत्वाची स्टेप आहे, कारण भारत आणि पाकिस्तानमध्ये अत्यंत संवेदनशील अशा स्वरूपाचे काही मुद्दे आहेत. निश्चितच काही लोक त्याला विरोध करतात आणि विरोध करणारे ज्या काही लोक आहेत ते काही त्या अर्थानं त्यांची शक्ती नगण्य आहे अशा स्वरूपाने आपण म्हणता कामा नये. म्हणजे आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पक्ष जेव्हा विरोध पक्षात असताना भारतीय जनता पक्ष विरोध करत होता आणि कुठेतरी ही बैठक जी आहे ती अत्यंत पॉझिटिव्ह आहे. आणि या बैठकीतनं पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दोन्ही देशातल्या परराष्ट्र सचिवांमध्ये जी काही बैठक होणार आहे की ज्या की भारत आणि पाकिस्तानमध्ये जे काही वादाचे मुद्दे आहेत त्या वादाच्या मुद्द्यांवर कशा स्वरूपाने चर्चा करायची, त्या मुद्द्यांना कशा स्वरूपानं पुढे न्यायचं आणि त्यातनं कशा स्वरूपानं त्याचं सोडवता येईल, ही जी काही चर्चा होणार आहे त्या चर्चेच्या दृष्टीने आजची बैठक मला वाटतं की अत्यंत महत्वाची आहे. कुठेतरी दोन्ही देशांनी याचं दोन्ही देशातल्या नेत्यांना भान झालंय की बोलणीशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि निश्चितच अशा स्वरूपाने जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये जी काही बैठक होते त्यात त्याला आंतरराष्ट्रीय संदर्भ मोठा असतो. म्हणजे यात अमेरिका असो किंवा पाश्चात्य देश असो, आणि अमेरिका आणि पाश्चात्य देश पुरतं मर्यादितच नाही तर भारतातले जे काही मोठे मोठे कॉर्पोरेट हाऊसेस आहे त्या कॉर्पोरेट हाऊसेसचं देखील त्यात महत्वाची भूमिका असते. आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जेव्हा काठमांडूमध्ये सार्क समिट झालेली तेव्हा मोदी आणि नवाज शरीफांमध्ये 1 तास एका खासगी अशा स्वरूपानं बैठक झालेली एका सिक्रेट ठिकाणी. म्हणजे नंतर त्या दोन्ही सरकारनी ते जरी नाकारलं असलं तरी ती बैठक झालेली ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार आहे. आणि त्या बैठकीसाठी महत्वाची भूमिका होती भारतातल्या एका मोठ्या कॉर्पोरेट हाऊसची. आणि त्या कॉर्पोरेट हाऊसचा अध्यक्ष आज लाहोरमध्ये आहे हे देखील आपण विसरता कामा नये. जतीन सर, आणखी एक महत्वाचा मुद्दा मला असा विचारायचा होता की आजच्या भेटीमध्ये ठीक आहे की खूप हाय प्रेशर मुद्दे निश्चितच चर्चेले जाणार नाहीत, मात्र मग आजची भेट ही एक सरप्राईज आहे, थोडीशी एक वेगळ्या प्रकारची संवेदना आजच्या भेटीमागे आहे, कारण आज नवाज शरीफ यांचा वाढदिवस आहे. पण मग 2 तास दोघे बरोबर असणार आहेत, यामध्ये काही चर्चा होईल का? जर चर्चा होणार असेल तर कुठल्या मुद्द्यांवर होऊ शकते? अर्थात यावर दाऊद म्हणा किंवा सईदच्या मुद्द्यावर चर्चा निश्चितच होणार नाही असं वाटतंय, मात्र कुठल्या नक्की मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते का, याबाबत काही माहिती? म्हटलं की पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात
की दोन्ही देशातल्या परराष्ट्र सचिवांमध्ये जी काही चर्चा होणार आहे आणि ती चर्चा या अर्थानं महत्वाची असणार आहे की दोन्ही देशांमध्ये जे काही वादाचे जे काही मुद्दे आहेत, मग ते काश्मीर पासून टेररिझम पासून सर क्रीक, सियाचीन, वुलार बराज या सगळे जे काही मुद्दे आहेत त्या सगळ्या मुद्द्यांवर स्वतंत्ररित्या कशा स्वरूपाने चर्चा करायची, त्याचे बारकावे काय असणार, या सगळ्या गोष्टी त्या बैठकीत ठरणार आहे. आणि मला असं वाटतं की त्या बैठकीच्या संदर्भात आज चर्चा होईल, कारण ती बैठक अशा स्वरूपाने ठरली आहे की जानेवारी महिन्यात होईल. पण ती इस्लामाबादला होणार काय दिल्लीला होणार ते अजून ठरलेलं नाही. कदाचित आज ते त्याचा देखील ते निर्णय होऊ शकतो की नेमकी ती बैठक कुठे होणार आणि त्याच्या तारखा देखील कदाचित आज अनाऊन्स होऊ शकतात. पण मला असं वाटतं की निश्चितच जेव्हा दोन नेते भेटतात तेव्हा फक्त ते काही वाढदिवसाच्या शुभेच्छा एकमेकांना ते काही मोदी नवाज व्यक्त करून काय थांबणार नाही. निश्चितच परिस्थिती चर्चा होणार. आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आज वाजपेयींचा देखील वाढदिवस आहे, त्याच स्वरूपानं मोहम्मद अली जिन्नांचा देखील आज वाढदिवस आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या काही घडतात मला वाटतं की एक पॉझिटिव्ह साईन आहे. धन्यवाद जतीन सर, तुम्ही बोललात आमच्याबरोबर झी24 तासकडे आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. जतीन देसाई सर आपल्याबरोबर होते, ज्येष्ठ पत्रकार आणि भारत पाक संबंधांचे अभ्यासक. नरेंद्र मोदी नवाज शरीफ यांची आता नुकतीच लाहोर विमानतळावर भेट झालेली आहे आणि पुढे त्यांचा हा कार्यक्रम असाच सुरू असणार आहे. 2 तास ही चर्चा होणार आहे. अर्थात यामध्ये आणखी कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते तसं आता देसाई सरांनी सांगितलं की जी परराष्ट्र मंत्र्यांची जी भेट होणार आहे त्या दृष्टीनं काही मुद्दे चर्चिले जाऊ शकतात. पण आजची जी ही नरेंद्र मोदी यांची ही जी भेट आहे पाकिस्तानमधली ती निश्चितच एक वेगळ्या पद्धतीची एक वेगळ्या स्वरूपाची आहे असं म्हणायला हरकत नाही. आज नवाज शरीफ यांचा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा देतातच मोदी. सकाळी ट्विटरवरून त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या आणि आता ते लाहोरमध्ये पोहोचलेले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने इतना साहस का कदम उठाया है, मैं तो तहे दिल से इसका स्वागत करता हूं. नवाज शरीफ पाकिस्तान के प्रधानमंत्री आज उनके जन्मदिन पर लाहौर जाकर उनसे मिलना, यानी ये कितनी बड़ी बात है, सुखद आश्चर्य की बात है. और मैं समझता हूं कि ऐसे ही साहसिक कदमों से इतिहास बदलता है. नरेंद्र मोदी जी और नवाज शरीफ दोनों मिलकर भारत और पाकिस्तान के संबंधों को सुधारने में एक बहुत बड़ा कदम उठा रहे हैं और इसलिए आज चाहिए कि दोनों मुल्कों की जनता इसका स्वागत करे और इसका समर्थन करे. नवाज शरीफ यांचा आज वाढदिवस आहे आणि उद्या भारताचा सगळ्यात मोठा शत्रू जो पाकिस्तानात लपलाय दाऊद इब्राहिम, त्याचा उद्या वाढदिवस आहे. त्याची तयारी आजपासून सुरू आहे. आणि दाऊदच्या वाढदिवसासाठी नवाज शरीफच्या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री, पाकिस्तानमधले अनेक खासदार, लष्करी अधिकारी, ISIचे अधिकारी, क्रिकेटपटू उपस्थित राहणार आहेत अशी बातमी आहे. त्याच्यामुळे आजच्या भेटीनंतर पाकिस्तान सरकार दाऊदला हिंदुस्थानच्या हवाली करणार असेल तर मला असं वाटतं की आजच्या भेटीचे स्वागत करायला हरकत नाही. प्रधानमंत्री जी का हमेशा रुख रहा है कि पाकिस्तान यदि एक कदम आगे बढ़ेगा तो भारत 2 कदम आगे बढ़ेगा. तो जो भी प्रयास किए जाते हैं उनका स्वागत करना चाहिए, क्योंकि भारत और पाकिस्तान के बीच में अगर शांति हो तो ना केवल दोनों देश के लिए अच्छा है, लेकिन पूरे एरिया के लिए, पूरे रीजन के लिए अच्छा है और पूरे विश्व के लिए अच्छा है. जब उफा के सारी प्रक्रिया को पाकिस्तान ने ध्वस्त किया, वहां से लेकर आज तक भारत और पाकिस्तान के रिश्तों में ऐसा कौन सा सुधार आया है कि पाकिस्तान प्रधानमंत्री लाहौर चले गए, जिसका एक बहुत ही नकारात्मक संदेश अफगानिस्तान को भी जाएगा. और जहां तक भारत का सवाल है, जब ये जो हेडलाइन सनसनीखेज कूटनीति को करने की कोशिश कर रहे हैं, उसके ऊपर जब धूल छटेगी तो आप पाएंगे कि भारत के जो दूरगामी राष्ट्रीय हित है, भारत के जो सामरिक हित है, भारत की जो राष्ट्रीय सुरक्षा है, उसका बहुत बड़ा नुकसान हुआ है.
आपण बघतोय काँग्रेसनं अर्थातच याच्यावर विरोधी अशी एक प्रतिक्रिया दिलेली आहे, तर शिवसेनेनं सुद्धा विरोधीच अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. आज नवाज शरीफ यांचा वाढदिवस असला तरी उद्या दाऊदचा वाढदिवस आहे आणि त्यासाठी पाकिस्तान मंत्रिमंडळातले अनेक मंत्री त्या वाढदिवसाची सुद्धा तयारी करतात असं शिवसेनेचं म्हणणं आहे. आणि अर्थातच आज नरेंद्र मोदी यांची पाकिस्तानची जी भेट आहे, लाहोरमधली जी नवाज शरीफ यांच्याबरोबरची भेट आहे, त्याच्या विरोधात शिवसेना आहे हे आत्ताच त्यांच्या प्रतिक्रियेवरून लक्षात आलेले. मात्र भारत पाकिस्तान चर्चेसाठीचं हे एक सकारात्मक पाऊल असल्याची सुद्धा प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांनी दिलेली आहे. ज्यांचा भारत पाक संबंधांचा अभ्यास आहे अशा सगळ्या राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की अशा या भेटीचं स्वागत व्हायला पाहिजे. ही भेट कुठल्याही पद्धतीने जरी आपल्यासाठी अचानक वाटत असली तरी सुद्धा ही आधीपासूनच ठरलेली भेट असणार आहे. अर्थात त्याचा गाजावाजा करण्यात आलेला नाही. हा गाजावाजा जर केला असता तर ह्याबाबत नक्कीच काही वेगळे सूर उमटलेले दिसले असते. या भेटीपूर्वीच वेगळे सूर उमटले असते, काही निदर्शनं झाली असते किंवा भारतातून वेगळ्या पद्धतीचा विरोध झाला असता, पाकिस्तानामधून विरोध झाला असता. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या भेटी असतात, आउट ऑफ द वे जाऊन ज्याला अशा प्रकारची भेट म्हणतात, ही निश्चितच एक वेगळ्या प्रकारची डिप्लोमसीचाच भाग आहे असंही म्हटलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आत्ता या क्षणी पाकिस्तानमध्ये लाहोर इथे आहेत. आज नवाज शरीफ यांचा वाढदिवस आहे. अर्थात वाढदिवसांच्या शुभेच्छा मोदींच्या आहेत. मात्र पण बघूया मोदी शरीफ भेटीचा इतिहास नेमका कसा आहे. 7 डिसेंबर 2015ला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावर भारत पाक चर्चा. 8 डिसेंबर 2015ला हार्ट ऑफ एशिया समिटसाठी सुषमा स्वराज पाकिस्तानात गेल्या होत्या. 25 डिसेंबरला म्हणजे आज शरीफ यांच्या वाढदिवशी मोदी शरीफ लाहोरमध्ये त्यांची भेट होती. अशा प्रकारे डिसेंबर महिन्यामधल्या आपण बघितलं की भारत पाकिस्तान संबंध कुठे पुढे जात आहेत ते. सप्टेंबर महिन्यामध्ये जाऊया. 2016 मध्ये सार्क समिटसाठी मोदी इस्लामाबादला जाणार आहे. सप्टेंबर 2016 जे सार्क समिट होणार आहे त्यासाठी आणि त्यासाठी मोदी येणार असल्याचं यापूर्वीच कळवलेलं देखील आहे. मात्र त्यापूर्वीच मोदींची आजची एक सरप्राईज व्हिजिट. एकंदरीतच नरेंद्र मोदी आणि नवाज शरीफ यांची आज जी पाकिस्तानमध्ये भेट होतीये ती पाकिस्तान बरोबरच्या जी चर्चा आहे त्यामध्ये एक चांगलं सकारात्मक पाऊल आहे आणि त्याचं स्वागत केलं पाहिजे हीच भूमिका सध्या सगळीकडे येते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी लाहोरमध्ये पोहोचलेले आहेत आणि शरीफ यांचा आज वाढदिवस आहे. फक्त ही वाढदिवसासाठी शुभेच्छा भेट नाहीये. 2 तास हे दोघे जण बरोबर असणार आहेत. मात्र या भेटीमागे नेमकं काय दडलेलं आहे, काय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे याविषयी आपण विविध राजकीय विश्लेषकांची आणि भारत पाक संबंध अभ्यासकांची मतं घेतो आणि सध्या आपल्या बरोबर आहेत अरविंद गोखले सर. सर नमस्कार. आणि आपल्याला कळलंच असेल मोदी आता नवाज शरीफ यांची भेट घेण्यासाठी लाहोरमध्ये पोहोचलेले आहेत. पुढचे 2 तास ते दोघे बरोबर असणार आहेत, भेट त्यांची असणार आहे. काय नेमके मुद्दे असतील? नक्कीच खूप हाय प्रेशर मुद्दे नसतील, मात्र कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते? सर क्रीक असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, पण बेसिकली भारत पाकिस्तान यांच्यामध्ये शांतता नांदावी यासाठी टाकलेलं हे उत्तम पाऊल आहे, त्याचं स्वागत करायला पाहिजे. हा पहिला भाग झाला. दुसरी गोष्ट अशी की या गोष्टी अशा अचानकपणे जरी हा धक्का प्रयोग म्हणून आपण त्याचा स्वीकार करूया, पण हा तशा अर्थानं धक्का प्रयोग नसतो. याच्या पाठीमागे बऱ्याच मोठ्या गोष्टी दडलेल्या असतात, अनेक लोक त्याच्यामध्ये संबंधित असतात. तर ते मॉस्कोहून काबूलला गेले आणि काबूलहून लाहोरला आले एवढ्यापुरती ही भेट मर्यादित नसते. त्याच्या आधी बऱ्यापैकी या गोष्टींचा अभ्यास झालेला असतात, चर्चा झालेली असणार. बॅकडोर डिप्लोमसी याच्यामध्ये जी झालेली आहे ती पण याला कारणीभूत आहे आणि हे सगळं घडवून आणलेलं आहे. मोदींनी या म्हणजे नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला जाऊन तिथं त्यांचं अभिष्ट चिंतन करणं हा एक महत्वाचा भाग आहे. पण पुढल्या काही काळामध्ये म्हणजे आता पुढल्या तासाभरामध्ये किंवा 1.5 तासामध्ये 2 तासामध्ये जी चर्चा होईल त्याच्यामध्ये भारत पाकिस्तान यांच्यामध्ये शांतता नांदावी हा तर विषय आहे, पण अफगाणिस्तानचा विषय हा महत्वाचा आहे. ते अफगाणिस्तानहून येत आहेत, काबूलहून येत आहेत आणि काबूलमध्ये ज्या काही घडामोडी गेल्या काही दिवसामध्ये घडतायत त्या लक्षात घेता काबूलमध्ये किंवा अफगाणिस्तानमध्ये शांतता नांदणं हे पूर्णपणे पाकिस्तानवरती अवलंबून आहे. पाकिस्तानमधला दहशतवाद हा अफगाणिस्तानमध्ये जातो आणि अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया होतात.
त्या थांबवणं, त्यासाठी सुद्धा मोदींची आत्ताची लाहोर भेट ही कारणीभूत ठरणार आहे. मोदी त्यासाठी प्रयत्न करणार आहेत. आणि हे अशरफ घनी जे अफगाणिस्तानचे अध्यक्ष आहेत त्यांनी केलेली चर्चा आणि त्यांच्या वतीनं पाकिस्तानमध्ये जाऊन केलेली चर्चा याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी अंतर आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. अफगाणिस्तानमध्ये भारतानं काही केलेलं पाकिस्तानला चालत नाही. असं असताना पाकिस्तानला एका प्रकारे कन्व्हिन्स करणं आणि त्याला सांगणं की अफगाणिस्तान हा आमचाही एका अर्थानं शेजारी देश आहे आणि त्यामध्ये कोणतीही गोष्ट किंवा दहशतवादी कारवाई झाल्या तर त्या भारतावर ते परिणाम करणारे असतात. तेव्हा भारतीय वकिलातीपाशी झालेला स्फोट किंवा भारतीय वकिलातीवरती झालेला हल्ला हा भारतावरचा हल्ला असतो हे सांगणं हे सुद्धा धारिष्ट्याचं आहे आणि तेच नेमकं आता मोदी तिथे जाऊन करणार आहेत असं मला वाटतं. त्यामुळे काबूलहून लाहोरला येणं हे एका अर्थानं महत्वाचं पाऊल तर आहेच, पण भारत पाकिस्तान सरहद्दीवरती गेल्या काही दिवसामध्ये बघा भारत पाकिस्तान सरहद्दीवरती एक प्रकारची शांतता आहे आणि ही शांतता आपल्याला चिरकाळ टिकवणारी ठेवायची असेल तर आपल्याला प्रयत्न करावे लागतील. हेच नेमकं मोदींना तिथे सांगायचं आहे. अगदी जसं अरविंद सर आपण आता म्हटलात की ह्या अचानक ठरलेल्या व्हिजिट्स नसतात, याच्या मागे अत्यंत एक मोठा काम चालू असतं अशा प्रकारच्या भेटी घडवण्यासाठी. आजचा योग साधला मोदींनी तो म्हणजे नवाज शरीफ यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं ते पोहोचले. अर्थात अफगाणिस्तानमधून ते आता तिथे पोहोचलेले आहेत. यावर चर्चा आपण बोललात. जसं अफगाणिस्तानचा मुद्दा अत्यंत महत्वाचा संवेदनशील आहे जो भारतावर सुद्धा परिणाम करणार आहे. मात्र जर ही भेट यापूर्वीच जर ठरलेली असती आणि जर हे सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं असतं की मोदी आज पाकिस्तानात पोहोचतात, कारण मोदी पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये पंतप्रधान म्हणून पोहोचतात भारताचे, तर काय वेगळंच चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं? हे चित्र एका अर्थानं असं सांगता येईल की पाकिस्तानमध्ये जाणं म्हणजे तसं 1999 मध्ये पंतप्रधान त्यावेळेचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीने हा प्रोसेस सुरू करून दिलेला होता आणि मोदींना परराष्ट्र राजकारणामध्ये तेच नेमकं धोरण पुढे अवलंबायचंय असं दिसतंय. म्हणजे वाजपेयींच्या मार्गावरून त्यांना चालायचंय हे त्यातून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मोदींना त्यांनी शपथविधीच्या वेळेला मोदींनी त्या नवाज शरीफांना आपल्या शपथविधीच्या वेळेला बोलवलं आणि त्यानंतर झालेल्या भेटीगाठी लक्षात घेतल्या, त्यानंतर झालेली चर्चा लक्षात घेतली किंवा पॅरिसमध्ये झालेली चर्चा. पॅरिसमध्ये एका अर्थानं तो हवामान खात्याशी संबंध असलेला भाग होता आणि हॅलो हा सर ऐकतोय. पॅरिसमध्ये हवामानातला बदल हा नेमका पॅरिसमध्ये घडून आला. म्हणजे ती चर्चा ही त्या ठिकाणची मूलभूत चर्चा आहे असं मी मानतो. त्या 10-15 मिनिटांमध्ये हे काही ठरलं असेल असं नाही, पण गेल्या काही दिवसामध्ये मोदींना हे दाखवून द्यायचंय की आपण हेही करू शकतो. वाजपेयींनी जसं सांगितलं होतं की आपला शेजार आपण निवडू शकत नाही, तो आपला शेजार असतो आणि त्याच्याशी चांगलं वागणं हे आपल्या हातात असतं आणि त्यांच्याही हातात असतं आणि ते फायद्याचं असतं आणि तेच नेमकं मोदींना दाखवून द्यायचंय आणि हे महत्वाचं पाऊल आहे. हे शांततेसाठी सुरक्षेसाठी उत्तम असं पाऊल आहे असं मानावं लागेल. अगदी खरं आहे सर. आपण बघतोय की साधारण 2014 मध्ये जेव्हापासून मोदी सत्तेत आलेले आहेत त्यांच्या शपथ ग्रहण विधीला आलेले नवाज शरीफ आणि त्यानंतर जवळजवळ या पूर्वीच्या म्हणजे मधल्या काळातल्या 5वी आणि आत्ताची 6वी भेट नवाज शरीफ यांच्याबरोबरची मोदींची आहे. एकंदरीतच मोदींनी जेव्हापासून सत्तेत आले तेव्हापासून एक प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवण्याचा प्रयत्न केलाय जो यापूर्वीच्या सरकारने केलेला नव्हता. तर या सगळ्या ज्या भेटी आता मोदी आणि नवाज शरीफ किंवा भारत पाकिस्तानसाठी ज्या होतात तर काय म्हणावं लागेल, या भेटी निश्चितच भारत पाकिस्तान संबंधांसाठी खूपच चांगल्या योग्य ठरतात? खरं सांगायचं झालं तर हे सगळं श्रेय डॉक्टर मनमोहन सिंग यांना सुद्धा मिळवता आलं असतं. डॉक्टर मनमोहन सिंग यांचं जन्मस्थळ तिथे आहे असं जर आहे तर आणि त्यांना अनेकदा या संबंधामध्ये म्हणजे आधीच्या पाकिस्तानी अध्यक्षांनी आणि पंतप्रधानांनी सुद्धा निमंत्रण दिलेलं असताना ते तिथं गेले नाहीत. हे जरी खरं असलं तरी सुद्धा या संधीचा लाभ उठवणं, या संधीमध्ये वातावरण निर्मिती हा त्यातला महत्वाचा भाग असतो. दोन्ही देशांमधले संबंध चांगले होणं न होणं हे त्या वातावरणावरती अवलंबून असतं, दोन्ही देशातल्या जनतेच्या मतांवरती अवलंबून असतं. आणि मी स्वतः आता पाकिस्तानला जाऊन आलेला एक अभ्यासक म्हणून असं सांगू शकतो की पाकिस्तानमध्ये खरोखरच तिथल्या जनतेला भारताबरोबरची शांतता ही आवश्यक वाटते, कारण भारताबरोबरची शांतता असेल तर तिथे त्यांच्या लष्करावरती होणारा जो काही खर्च आहे तो विकास कामांवरती खर्च होऊ शकतो. हे त्या जनतेला पटलेलं आहे. आता तो
पूर्वीचा अडाणी समाज राहिलेला नाही आहे। पूर्वीच्या काळामध्ये एक वेळ ते भारत पाकिस्तान वैर आणि असं सगळं आपण समजू शकतो, पण आत्ताचा जो तरुण वर्ग आहे त्याला इथं येण्यामध्ये, भारत पाहण्यामध्ये, भारताबरोबरची शांतता नांदण्यामध्ये आणि भारताबरोबरचे आर्थिक संबंध सुधारण्यामध्ये महत्वाचा रस वाटतोय आणि तेच नेमकं या सगळ्या चर्चेच्या मुळाशी आहे असं मला वाटतं। अगदी सर, धन्यवाद। आपण हे सगळं विश्लेषण केलं त्याबद्दल। अरविंद गोखले सर आपल्या बरोबर होते आणि परराष्ट्र संबंधांचे अभ्यासक, भारत पाक संबंधांचे अभ्यासक। आणि जसं की मोदींची आजची भेट आहे, निश्चितच स्वागत केलं पाहिजे। भारत पाकिस्तान मधली जी चर्चा आहे त्या दृष्टीने सकारात्मकतेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे। संबंध बहुत अनौपचारिक भी रहे, देशों के बड़े बड़े लोग बहुत इनफॉर्मली हमारे साथ रहे, हम उनके साथ मिलते रहे, पड़ोसी देशों के साथ ऐसे संबंध हमारे रहे। दुनिया में और जगह भी, यूरोपियन यूनियन में आप देखेंगे ऐसे संबंध होते हैं, वेस्ट में तो सामान्य संबंध है। बट समहाउ भारत पाकिस्तान का प्रधानमंत्री स्तर का छोड़िए, बहुत नीचे स्तर पर दो अधिकारी भी मिलना हो तो बहुत बड़ी प्रक्रिया बन गई है। उसको तोड़ करके एक अनौपचारिकता, सहजता लाने का जो प्रयास इस अचानक बनी विजिट से प्रधानमंत्री जी ने किया था, ये बहुत ही स्वागत योग्य कदम है। हम दोनों देशों के बीच एक सहज, एक रीजन के दो महत्वपूर्ण देश के रूप में एक सहज संबंध चाहिए। इसी की शुरुआत हमारे प्रधानमंत्री ने अपने वोट टेकिंग सेरेमनी के समय किए थे। सभी पड़ोसी देशों के हमारे साथियों को बुलाया था। उसी समय से प्रयास हमारा चालू हुआ। केवल पाकिस्तान के साथ ये संबंध इस रूप में परिवर्तित होना आवश्यक था। आज प्रधानमंत्री जी ने ये कदम उठाकर बहुत ही अच्छा किया है और अटल जी के जन्मदिन पर प्रधानमंत्री जी ये कदम उठाए और इसके और महत्व इसका बढ़ जाता है। लेकिन सर, विपक्षियों का कहना है कि बीजेपी हमेशा से बात करती है, मोदींच्या या भेटीचं निश्चितच सगळीकडे स्वागत होतंय। अर्थात विरोधकांचा सूर जरी वेगळा असला तरी सुद्धा जी चर्चा होणार आहे किंवा भारत पाक संबंध सुधारण्यासाठी जी अनेक पावलं महत्त्वाची आहेत त्यामध्ये ही अचानक जी मोदींनी भेट आखली ती अत्यंत महत्त्वाची अशी आहे असं म्हणायला निश्चितच हरकत नाही। तर 12 वर्षांत भारताचे पंतप्रधान अशा प्रकारे पाकिस्तानामध्ये पोहोचले। आपण बघूया मोदी शरीफ भेटीचा इतिहास। डिसेंबर महिन्यामध्ये 7 डिसेंबरला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावर एक बैठक झाली होती। 8 डिसेंबर 2015ला हार्ट ऑफ एशिया समिटसाठी सुषमा स्वराज पाकिस्तानात गेल्या होत्या। 25 डिसेंबर 2015ला शरीफ यांच्या वाढदिवशी मोदी शरीफ यांची आज आता लाहोरमध्ये भेट होती। एकंदरीत डिसेंबर महिन्यातली आपण बघतोय की कशा पद्धतीने भारत पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी पावलं पडली होती। तर तब्बल 12 वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान आज पाकिस्तानमध्ये पोहोचलेले आहेत। या भेटीचा यापूर्वी गाजावाजा केला नसला तरी निश्चितच ही भेट महत्त्वाची आहे। सप्टेंबर 2016 मध्ये आता सार्क समिटसाठी मोदी इस्लामाबादला जाणार आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।